मंडळी लेना ना देना आणि फुकटचा कुटाणा या म्हणीसारखाच एक दुर्दैवी प्रकार काल पहाटे 3:30-4च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर मधल्या झालटा फाटा इथल्या यशवंत हॉटेलमध्ये घडला। त्याचं झालं असं की हॉटेलमध्ये काही ग्राहकांचा बिलावरून हॉटेल कर्मचाऱ्यांशी वाद सुरू होता। त्या दरम्यान एक सॉफ्टवेअर इंजिनियर तिथं जेवायला आला। त्यावेळी वाद घालणाऱ्या त्या ग्राहकांनी हॉटेलचा मालक समजून जेवणासाठी आलेल्या त्या सॉफ्टवेअर इंजिनियरचाच खून केला। मी हॉटेलचा मालक नाही असं तो इंजिनियर स्वतः सांगत असताना सुद्धा एकानं त्याच्या छातीत सुरा खुपसला। तो सुरा छातीत खोल घुसल्यामुळे त्या सॉफ्टवेअर इंजिनियरचा जागेच मृत्यू झाला। दरम्यान हत्येबद्दल पोलिसांनी 2 संशयितांना काल रात्री उशिरा पकडलेलं असून पोलिसांची सध्या पुढील कारवाई चालू आहे। पण मंडळी नेमका हा प्रकार घडला कसा, शिवाय त्या ग्राहकांनी त्या सॉफ्टवेअर इंजिनियरला मालक कसं काय समजलं आणि तो मी मालक नाही असं सांगत असताना सुद्धा त्यांनी त्याचा खून का केला, सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच मंडळी गैरसमजातून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला आपला जीव गमवावा लागल्याच्या या दुर्दैवी घटनेबद्दल अधिक माहिती अशी की हत्या झालेल्या इंजिनियरचं नाव संतोष पेड्डी असून त्याचं वय 28 होतं। संतोष मूळ तेलंगणाचा रहिवासी असून त्याचे कुटुंबीय सुमारे 40 वर्षांपासून याच शहरात राहतात। त्याचं बीटेक झालं असून तो एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होता। सध्या त्याचं वर्क फ्रॉम होम चालू होतं। इतकंच नाही तर त्याच्या वडिलांची रोपळेकर चौकात डेअरी आहे। सध्या संतोषच्या घरातील सगळे लोक नातेवाईकांच्या लग्नानिमित्त हैदराबादला गेल्यामुळे तो एकटाच घरी होता। दरम्यान काल रात्री 3 वाजता त्याचं काम संपल्यानंतर त्याला भूक लागली। त्यामुळे त्यानं त्यांचा ड्रायव्हर राधेश्याम गडदे यांना कॉल करून आपल्याला जेवायला जायचंय असं सांगितलं। मग ते दोघेही कारने झालटा फाटा इथल्या यशवंत हॉटेलमध्ये जेवायला गेले। दुसऱ्या बाजूला यशवंत हॉटेलमध्ये 3 कस्टमर त्यांच्या आधीच जेवायला आले होते। त्यांनी जेवणही मागवलं होतं, पण निघताना त्यांनी जबरदस्तीने हॉटेलमधल्या फ्रीजमधील स्प्राईटची बॉटल घेतली। त्यामुळे बिलावरून त्यांचा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद सुरू झाला। तो वाद वाढतच गेला आणि तितक्यात संतोष तिथे आला। संतोषची धिप्पाड बॉडी बघून, शिवाय एवढ्या रात्री तो कारमधून आलाय, त्यामुळे त्या वाद घालणाऱ्या कस्टमरांना हॉटेलचा मालकच असून या कर्मचाऱ्यांनी त्याला आपल्याशी भांडायला बोलवलेलं आहे असं वाटलं आणि त्यांनी संतोष वरतीच हल्ला केला। संतोष त्यांना समजावून सांगत होता की मी हॉटेलचा मालक नाही, मी कस्टमर असून इथे जेवायला आलोय, पण त्या तिघांनी त्याचं काही ऐकलं नाही आणि त्यापैकी एकानं सुरा थेट संतोषच्या छातीत घुसवला। तो सुरा इतका खोलवर घुसला की संतोष जागीच कोसळला। तोपर्यंत संतोषचा ड्रायव्हर तिथं आला, पण तोपर्यंत सगळे आरोपी तिथून पळून गेले। आता या दुर्दैवी घटनेबाबत अधिक माहिती देताना संतोषचा ड्रायव्हर राधेश्याम म्हणाला की गेल्या 4 वर्षांपासून मी पेड्डी यांच्याकडे कामाला आहे। त्यांनीच मला 4 चाकी चालवण्यास शिकवलं। मी त्यांच्या 4 चाकीवर चालक म्हणून काम करतो। शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास संतोष यांचा मला फोन आला। त्यावेळी आपल्याला जेवायला जायचंय असं त्यांनी सांगितलं। त्यांची ड्युटी संपलेली होती। मी कालडा कॉर्नर येथील माझ्या घरून संतोष यांना घेण्यासाठी बीड बायपास रोडवरील त्यांच्या घरी गेलो। त्यानंतर त्यांना घेऊन झालटा फाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये गेलो। तिथे मी गाडी पार्क केली। रात्रीची वेळ असल्यानं हॉटेलचे मुख्य गेट बंद होते। रात्री हॉटेलमध्ये मागच्या दारातून जावं लागतं। नेहमीप्रमाणे संतोष हॉटेलमध्ये मागच्या दारानं गेलो। त्यावेळी तिथं 7-8 ग्राहक होते। हॉटेलच्या स्टाफ बरोबर 4 ते 5 जणांची भांडणं सुरू होती। अचानक भांडणारे तरुण संतोष सरांकडे धावले। ते शिवीगाळ करत होते। संतोष सर त्यांना काही सांगत होते, पण ते काही ऐकून घेत नव्हते। त्यांच्यातील एकानं चाकू सरांच्या छातीत खुपसला। मी आत गेलो तर सर रक्तबंबाळ होऊन खाली पडले होते। त्याच वेळी मारणारी मुलं मला काही कळण्याच्या आतच तिथून पळून गेली। ते सर्वजण एका 4 चाकीतून बसून गेले। मी सरांना उचलण्याचा प्रयत्न केला, पण सर रक्ताने माखलेले होते। मी तिथल्या कर्मचाऱ्यांनाही मदतीसाठी बोलावलं, पण कुणीही मदतीसाठी पुढे सरसावलं नाही। त्यानंतर मी रस्त्यावरच्या गाड्या थांबवण्याचा प्रयत्न केला। मदतीसाठी अनेकांना याचना केली, पण कोणीच मदत केली नाही। शेवटी मीच त्यांना उचलून गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलं। गाडी घेऊन आम्ही दर्गा परिसरातील एका खासगी रुग्णालयात गेलो। त्यावेळी पाऊस सुरू होता। मी गाडीचा मागचा दरवाजा उघडला। तिथल्या डॉक्टरांनी सरांना पाहिलं। त्यांना घाटीत घेऊन जा असं डॉक्टरांनी सांगितलं। मी संतोष सरांच्या नातेवाईकांना फोन करून घडलेलं सगळं सांगितलं। त्यांना घेऊन घाटीत गेलो। तिथं सरांचे चुलत भाऊ, इतर नातेवाईक, मित्र आले होते। पण मंडळी पहाटेच संतोषला
डॉक्टरांनी मृत असं घोषित केलं. परंतु त्याच्या वडिलांना किंवा आईला ही बाब कळल्यानंतर ते घाबरून जातील म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना कॉल करून संतोष जखमी झाल्याचं सांगितलं. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवी किरण दरवडे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तिथलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. दरम्यान या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आणि सीसीटीव्ही मध्ये दिसलेल्या नंबर प्लेटवरून त्या कारचा पोलिसांनी शोध घेतला आणि काल रात्री उशिरा चाळीसगावमधून त्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सध्या पोलीस इतर आरोपींचा शोध घेत असून या संदर्भात त्यांची पुढील कारवाई चालू आहे. पण मंडळी, फक्त एका गैरसमजातून सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या त्या युवकाला काल आपला जीव गमवावा लागला. खरं तर कालच तो आपल्या बहिणीसोबत नातेवाईकांच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी हैदराबादला जाणार होता. पण त्याआधीच पहाटे हा सगळा दुर्दैवी प्रकार घडला. पण या सगळ्या प्रकारानंतर मात्र समाजात ही अशा प्रकारची क्रूर मानसिकता निर्माणच कशी काय होते असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. एकूणच संतोष सोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष या YouTube चॅनल देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.